सत्यधारा मराठी बातम्यांमध्ये आपण पाहणार आहोत विराहित तुळजाभवानी माता मंदिराची अतिशय प्रेरणादायक आणि भक्तिभावाने ओतप्रोत कथा जी श्रद्धा, सेवा आणि देवीच्या कृपेशिवाय अशक्य होती. या कथेमध्ये आहे मूर्तिजापूरच्या प्रतिष्ठित किडे कुटुंबियांची निष्ठा आणि सेवेचा इतिहास. श्री मनोहर किडे, श्री संजय किडे आणि स्वर्गीय अनिल किडे यांचे पंजोबा श्री श्रीरामजी किडे यांचे वडील राजूजी किडे यांचम पायवाटेचम जीवन हेच या चमत्काराच्या मुलाशी राजा आहे. भाऊ खेडे नावाचे एक मनुष्य मूर्तिजापूरचे होते. राजा भाऊ खेडे नावाचे एक मनुष्य मूर्तिजापूरचे होते. त्यांनी मूर्तिजापुराहून तुळजापूरच्या पैदलच्या वाऱ्या केल्या. त्यांच्या घरी असं काही नाही, सगळंच काही होतं त्यांच्या घरी. मकानं, जमिना गावोगावी, पैसा, सोनं नाणं सगळं त्यांच्या घरी होतं. पण त्यांनी सगळ्या गोष्टीवर टाक ठेवला. ते चोट्टे नेवं, कुत्रे खाव, कोणी खाव, पण त्यांनी जे धरले तुळजापूरची वारी. मूर्तिजापूरहून तुळजापूरची वारी कधी पैदल जात जाय पा. तर त्याच्यानंतर काय झालं, 18-19 वर्षापासून त्यानं वाऱ्या केल्या. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं तर त्यांना पत्नी तशीच भेटल्या गेली. तर ती त्याच मार्गात लागली त्यांच्यासोबतच वारीच्या मार्गात लागली. तर असं आले की 8-10 दिवस थांबत आपले की निघाले. आले थांबले 8-10 दिवस की निघाले. ते चिंता कायची नाही बा, आचरण पांघरण ते काही नको, कुठे गेल्यावर अंग टाकून द्यायचे पा, अशी परिस्थिती होती. तर त्यामुळे काय होतं, रोड नव्हते, कच्चे रस्ते होते, गागऱ्याचे रस्ते होते, साऱ्या जंगलानं काट्या कुट्या साऱ्या हे होतं, तरी जायचे. तर असे जाता जाता काय झालं, काही वेळानं ते थकले, म्हातारपण आलं त्याचे. थकल्याच्या नंतरही वेळ गेले, बसत उठत गेले. तेव्हा गेले तिथं दर्शन घेतलं. आता तिथं काय असेल आणि इथं काय असेल ती तुला सांगतो मी. तर ते गेले जेव्हा म्हातारपणी बसत उठत गेले तर त्या गेटपर्यंत, त्या समोरचं गेट आहे मोठं पहा, तिकडे असं तुळजापूरचं बरं, हा ते तुळजापूरचं मी असं सांगतो मला. तर या गेटपर्यंत गेले. त्या गेटवर पार करी होता एखादा की उघडाले आणि लावाले काही हे करायचं. तर ते आले जेव्हा त्या गेटपाशी, त्या पायरीपाशी दर्शन घेतलं, हात जोडले. राजा उघड म्हणे बा, आम्ही आईच्या दर्शनाला आलो. वा, तो म्हणते मी आईच्या दर्शनाला उघड राजा. उघडे नाही, डोंबाऱ्यामधलं उघड राजा म्हणे, आमची वारी आहे म्हणे बा दर्शनाची. उघडेच नाही, अंदरले लोक सगळे बसेल जे होते, तुमच्यासारखे सुशिक्षित लोक होते, काही दुसरे होते. ते जेव्हा त्या गेटवर भुरके टरक होते, गागऱ्यानं कुठे अंगठात कुठे जेव्हा भुरके टरक होते, उघडे नाही. तिसऱ्यांदा त्यानं त्या पायरीला जोऱ्यानं मुंडकं आपटलं. मुंडकं असं आपटलं तर आपलं मुंडकं खलास व्हायचं असं आपटलं. पण त्याला काही लागलं काय, काहीच नाही. त्यांना लागलं काहीच नाही, बिलकुलही नाही. लढलं जेव्हा ते तिथं त्या पायरीवर. तर ते आसनावर दोघे बहिणी सख्या होत्या. या आसनावर, तिथलं आसन बरं, या आसनावर सख्या दोघी बहिणी होत्या. तर दोघी बहिणीचं लक्ष त्याच्यावर होतं पहा. त्याच्यावर म्हणजे कोणावर? त्या हां, त्या राजेभाऊ किल्लेवर. उघड म्हणे का नाही, हे उघडे नाही, हसत जाय, हा हसे, बाकीची माणसंही पाहत जाय. टकटक बा कसं म्हणतात, घुताळे आले म्हणलं का ते उघड म्हणलं, असे लोक म्हणत झाले. तर अंधरे दोघी बहिणी सख्या होत्या आसनावर. ते दोघी बहिणीचं लक्ष त्याच्याकडे बरोबर होतं. तर मोठ्या देवीनं आवाज दिला पहा, त्या राजेभाऊ किल्ले, मोठ्या देवीनं आवाज दिला, कारण म्हणे काहून नाही उघडून आला तो गेट, मा भक्त आला म्हणे पहा. देवी म्हणते मा भक्त आला, उघड काहून नाही आला गेट. फटकन उघडलं गेट. अंदरले लोक, तुम्ही लोक काय म्हणता मग, लोक आपण साड्या चोळ्या कापूर उदबत्ती वट्या मार आणतो देवीला, आपल्याला आवाज नाही दिला, आणि त्याला पाहायला मूर्ख काय आवाज दिला देवी, असे लोक म्हणत. आला, उठले तेव्हा आले दोघं, आले ती या पायरीवर आले. या पायरीपाशी आले, या पायरीचं दर्शन घेतलं, हात जोडून बसले, आले. आता त्यांची जी पत्नी काय म्हणते, आता इथून तू आपलं देऊन आपण थोडंसं उठून येतो बाजूनं बसू. तर असे दोघंही माणसं उठायला लागले, असे उभेच राहिले. तर देवीनं आवाज दिला, जाऊ नका आणि बसायचं. हा, त्यावेळी म्हणजे जाऊ नका, बसा म्हणायचं. बसले जेव्हा तर मग देवी म्हणते, अरे गड्या, तर माझ्यासाठी लय वाऱ्या केला म्हणून दिलं का म्हणे, हां, त्या घरी सर्व काही असून, इष्टीवर जमिना सगळ्या गोष्टी असून म्हणजे तू माझ्या मागं खायला लागला. आई म्हणजे ते काही म्हणून बा मला तूच पाहिजे, ते जाऊ दे म्हणजे कोणी खाऊ काही करू, अशी ते म्हणत होते. तर मग देवी म्हणे, सांगा तर तुला काय पाहिजे पहा. हे बा काय म्हणते, दोघे जण, आम्हाला काही नको आई म्हणते, फक्त रोजचं दर्शन पाहिजे म्हणते पहा, रोजचं तुझं दर्शन आम्हाला पाहिजे म्हणे. तर देवीनं त्या दोघी बहिणीने विचार केला असणार किंवा रोजचं दर्शन म्हणते तर याच्यासोबत जायला लागेल. मग सांगा आता दोघीतून कोण देऊ आपण. तो लाईनी देवी काय म्हणते, मोठ्या देवीले, तू मोठ्या मानावरली तुळजापुरातली आहे तर तू इथं थांब म्हणे.
मी लहान आहोत मला यायच्या संग परवानगी दे म्हणजे दर्शनाला रोजचे झालं यायचं नक्की नक्की झालं की मग देऊ म्हणे काय म्हणे बा तुला रोजचं दर्शन पाहिजे काही हरकत नाही म्हणे तुझ्यासोबत आम्ही हाव म्हणे आता तुझ्यासोबत मी हाव म्हणे तुला दर्शन घ्यायला पण तुझ्या गावापर्यंत तिथं आल्यावर तुला मंदिर बांधायचं काय वटा बांधायचं काय बांधायचं ते बांधतो म्हणे काय नको बांधू म्हणे तशी जाईल उभी म्हणे वा निघ म्हणे गेला आता कशाने निघायच्या नंतर ते 2 पावलं पुढ्याला थांब म्हणे परंतु आई म्हणे मला काय ऐकतं काय आधी आई सांग म्हणे तर म्हणे तू तुझ्या गावापर्यंत जायला मंदार सगळं तुला काय करायचं ते समोर पाहून करजो म्हणे कुठे मागा पाहून हात जोडायचे नाही म्हणे समोर पाहून सर्व कर म्हणे जिथं मागं पाहिजे हात जोडशील तर ती मी थांबील म्हणे पहा आता देवीने एवढं